ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। साहेब, लक्ष्मण हाके जे की ओबीसीचे नेते आहेत, त्यांनी दादांवर टीका केलेली आहे, अपशब्द वापरलेले आहेत किंवा अयोग्य शब्दांचा वापर त्यांचा उल्लेख करताना केलेला आहे, त्यावर आपली काय प्रतिक्रिया? लक्ष्मण हाके सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या विरुद्ध अशोभनीय भाषा, खालच्या पातळीची भाषा हे वापरत असतात। त्याच्यातनं त्यांचे संस्कारच दिसतात। बोलायला आम्ही देखील बोलू शकतो की आपण ज्याला चपटी म्हणतो त्याचे ब्रँड अँबॅसिडर ते आहेत का, पण आमच्यावर तसे संस्कार नाहीत। आणि महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे वातावरण खराब करण्याचं काम लक्ष्मण हाके सातत्याने करतायत। महायुतीचं सरकार, कालच राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट केलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं अहित होईल अशा प्रकारचा निर्णय महायुतीचं सरकार घेणार नाही। पण सातत्याने स्वतःचा TRP वाढवण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद कसा निर्माण होईल यासाठी लक्ष्मण हाके प्रयत्न करत असतात। माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आपण केली पाहिजे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की रोहित पवार यांनी एक आरोप केलेला आहे, गेले 2 दिवस वृत्तपत्रांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहिराती येत आहेत देवाभाऊ या नावानं, त्यावर रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे की ज्या कंपनीने या जाहिराती छापलेल्या आहेत त्या कंपनीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी 90 कोटीची रॉयल्टी माफ केली आणि त्याचा परिणाम हा जाहिरातीच्या स्वरूपामध्ये दिसून येतो। असं आहे की काहीतरी खमंग आरोप करणं हा रोहित पवारांचा स्थायी भाव आहे। अ मॅन इन टू मच ऑफ हरी टू बिकम अ लीडर अशा प्रकारचं त्यांचं वर्तन कायम राहिलेलं आहे। माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट केलं की आरोप त्यांनी सिद्ध करावेत, नाहीतर राजकीय संन्यास रोहित पवारांनी घ्यावे। ज्या पद्धतीने महायुतीच्या सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी संपूर्ण मराठा आंदोलन हाताळलं आणि मराठी समाजाला हैदराबाद गॅझेटमधलं त्यांचं हक्काचं आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांच्या माध्यमातून महायुती सरकारने केलं। ह्याचं कुठेतरी पोटशूळ हे रोहित पवारांना आहे आणि म्हणून असे बेछूट आरोप हे रोहित पवार करत आहेत। खरं तर हाके आणि छगन भुजबळ साहेब यांचे जवळचे संबंध आहे, ते दोघेही ओबीसी नेते आहेत आणि ओबीसी नेत्यांच्या संदर्भात ओबीसीच्या संदर्भात त्यांच्या वारंवार भेटी होत असतात। मग अशा पद्धतीनं जे अजित पवार यांच्यावर आरोप होतात तर तसा समज हा छगन भुजबळ साहेब त्यांना का देत नाही असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो। मध्ये लक्ष्मण हाकेंची स्वतःची एक व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये माळी समाजाबद्दल अनुद्गार लक्ष्मण हाके यांनी काढले होते आणि त्यावेळेला देखील माननीय छगन भुजबळ साहेबांनी तीव्र नाराजी त्यांच्या त्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली होती। त्यामुळे लक्ष्मण हाके हे स्वतःहून अशा प्रकारचे आरोप हे माननीय अजितदादा पवार साहेबांवर करत असतात आणि ही त्यांची संस्कृती, त्यांच्यावरचे संस्कार, ज्या पद्धतीने शब्द ते वापरतात हे दिसत असतात, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही। भुजबळ साहेबांवरती देखील त्यांनी काल परवा काहीतरी विधान केलेलं आहे, दिवसाव असं होतं। कसं आहे की बेछूट आरोप करणं सध्या महाराष्ट्रासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये सलोखा असणं, या दोन्ही समाजांमध्ये कुठल्याही प्रकारची कटुता निर्माण न होणं याच्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे। पण लक्ष्मण हाकेंसारखे सो कॉल्ड नेते ज्यांना समाजाचंही पाठबळ नाही, हे कुठल्या निवडणुकीला उभे राहिले तर मतं देखील त्यांचा समाज करणार नाही, हे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.